सणासुदीसाठी तसेच पितृपक्षामध्ये तांदळाची खीर ही आवर्जून केली जाते. आज आपण दूध न आटवताही अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होणारी मलाईदार, खवा न वापरताही खव्यासारख्या चवीची, तोंडात टाकताच विरघळणारी स्वादिष्ट अशी तांदळाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत. आज आपण नेहमीपेक्षा वेगळी पद्धत बघणार आहोत, ज्यामुळे आपली तांदळाची खीर खमंग आणि अगदी सुटसुटीत अशी तयार होणार आहे. अजिबात चिकट किंवा अगदी दुधामध्ये भात शिजवला अशी लागणार नाही. मस्त रबडीदार, स्वादिष्ट अशी तयार होणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. खीर बनवण्यासाठी बघा सर्वप्रथम आता आपण हे दूध जे आहे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे. म्हशीचं दूध घेतलेलं आहे. ते तापवून घेणार आहोत. दूध जर नाही तापवलं तर बऱ्याचदा ते फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे खीर करता नेहमी करता दूध तापवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी 1 लिटर फुल फॅट मिल्क आपण तापवून घेत आहोत. याऐवजी आपण गाईचं दूध देखील वापरू शकता. आता 1 लिटर दुधाची आपल्याला जर खीर करायची असेल, त्यासाठी काय-काय साहित्य लागते ते आता आपण बघून घेऊया. तर सर्वप्रथम बघा 1 लिटर मी इथे फुल फॅट दूध तापवून घेतले आहे. मगाशी आपण तापवून घेतलेले आहे, ते दूध आहे. त्यानंतर या ठिकाणी मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. इंद्रायणी तांदळाची खीर खूप स्वादिष्ट अशी लागते. याऐवजी आपण कुठलाही सुवासिक तांदूळ या ठिकाणी घेऊ शकता. तर रोजची आपली वापरायची जी मध्यम साइजची वाटी असते, ती अर्धी वाटी मी या ठिकाणी हा तांदूळ घेतलेला आहे. रोजचे जर आपण पोहे खायचे चमचे बघितले, तर या ठिकाणी 6 चमचे या ठिकाणी हा तांदूळ आहे. पुढे बघा मी या ठिकाणी पाऊण वाटी तीच सेम वाटी मी पाऊण वाटी या ठिकाणी ओला नारळ खवून घेतलेला आहे. आपल्याकडे जर ओलं नारळ नसेल तर या ठिकाणी आपण रोजचं आपलं सुकं जे खोबरं असतं ते छान बारीक किसून थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. पुढे मी 10 ते 12 काड्या केसरच्या छान गरम दुधामध्ये भिजवून ठेवलेल्या होत्या. ते दूध मी केसरचं दूध घेतलेलं आहे. पुढे घेतलेलं आहे काजू, बदाम आणि पिस्त्यांची थोडी जाडसर अशी भरड करून घेतलेली आहे. ती या ठिकाणी मी अर्धी वाटी घेतलेली आहे. यामुळे मुलं खूप आवडीने हे ड्रायफ्रुट्स खातात. मोठे तुकडे जर आपण टाकले तर मुले खात नाही. त्यामुळे या ठिकाणी भरड केलेली आहे. त्यानंतर पाऊण वाटी या ठिकाणी साखर घेतलेली आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्या खीरला छान असा फ्लेवर येण्यासाठी वेलची पावडर घेतलेली आहे बघा, 1 टीस्पून. नेक्स्ट स्टेप म्हणजे बघा, आपण जो तांदूळ घेतलेला आहे, हा आपण सुती कपड्यावर टाकून घ्यायचा आहे आणि सुती कपड्याने आपण याला छान असं पुसून घ्यायचं आहे बघा. कारण बऱ्याचदा काय होतं, आपण तांदळांना थोडी पावडर लावतो, बोरिक पावडर टिकाव्या यासाठी किंवा त्यावर धूळ, कचरा काही असू शकतो. त्यामुळे ते स्वच्छ असं पुसलं जावं या कारणाने आपण या सुती कपड्याने आपण याला स्वच्छ असं पुसून घेत आहोत बघा. जर आपण जास्त प्रमाणात बोरिक पावडर लावलेली असेल ना, तर आपण हा तांदूळ डायरेक्टली धुवून घ्यायचा आहे, थोडा कपड्यावर वाळवून घ्यायचा आहे आणि मग याची पुढची प्रोसेस आपण करू शकता. नेक्स्ट स्टेप म्हणजे आता आपण हा पुसून घेतलेला जो तांदूळ आहे ना, तो आपला रोजचा जो आपला पोळी करण्याचा तवा आहे, त्यावर छान असा खरपूस आणि खमंग असा भाजून घेणार आहोत. यामुळे काय होतं, आपली तांदळाची जी खीर आहे ना, ती अगदी सुटसुटीत तयार होते. अजिबात चिकट होत नाही, त्यामध्ये गुठळ्या होत नाही आणि मस्त अशी मऊसूत अशी तयार होते. तर ही स्टेप फार महत्त्वाची आहे. थोडा स्लो गॅस करायचा आहे. स्लो टू मध्यम आचेवर आपल्याला हा तांदूळ छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी आपला तांदळाचा जो रंग आहे, तो बदललेला आहे. तांदूळ छान खरपूस असा रंगावर आपला खमंग असा भाजला गेलेला आहे. हा तांदूळ आता आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. तांदूळ आता आपण काढून घेऊयात. तांदूळ आपण भाजून एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. थोडेसे कोमटसर झाले, की आपण यामध्ये तांदूळ बुडतील इतके पाणी घालून घ्यायचे आहे. ही जी स्टेप आहे ना, ही सर्वप्रथम आपल्याला करून घ्यायची आहे. तांदूळ भाजण्याची स्टेप आणि मग आपण पुढची तयारी खीरची करायची आहे. म्हणजे तांदूळ छान भिजले जातात. तर या तांदळावर आता आपण झाकण ठेवून घ्यायची आहे. एकीकडे आपण तांदूळ भिजत घातले आहेत, तर दुसरीकडे आता आपण खीर बनवायला सुरुवात करूयात. तर त्यासाठी बघा मी या ठिकाणी एक मोठं पितळी पातेलं घेतलं आहे. आपण ऐवजी जाडबुडाची कढई देखील घेऊ शकता. त्यामध्ये आता आपण 2 चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे. साजूक तूप छान थोडं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. तूप छान आता तापले गेलेले आहे. यामध्ये आपण मगाशी जी भरड तयार केलेली होती ड्रायफ्रुट्सची, बदाम, काजू आणि पिस्त्याची, ती सर्वप्रथम आपण घालून घ्यायची आहे आणि छान मंद आचेवर खमंग अशी आपण याला परतवून घेणार आहोत. आपण जर ह्या पद्धतीने थोडी जाडसर अशी भरड तयार केली ना, तर त्याचे 2 ते 3 फायदे होतात. ते म्हणजे काय होतं, की मुलंसुद्धा आवडीने खातात. त्यांना कळतच नाही, की खीरमध्ये ड्रायफ्रुट्स आहेत. शिवाय आपली जी खीर आहे, ती छान मलाईदार अशी तयार होते. आपण खवा न घालताही त्याला खव्यासारखी छान अशी टेस्ट येते. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की ट्राय करून बघा. जाड तुकडे न घालता थोडी भरड घाला. आपले ड्रायफ्रुट्स आता छान असे परतवून, खमंग असे परतवून रेडी झालेले आहे. त्यामध्ये आता आपण ओला नारळ जो आपला खवून घेतलेला होता, तो घालून घ्यायचा आहे. ओला नारळ घातल्यामुळे काय होतं,
की आपलं जी खीर आहे ना, तिला एक विशिष्ट मस्त अशी स्वादिष्ट अशी चव येते. ओला नारळ जर नसेल, तर या ठिकाणी आपण रोजचं आपलं वापरायचं जे सुकं खोबरं असतं, सुद्धा थोडं बारीक किसून मिक्सरमध्ये एकदा फिरवलं, ते सुद्धा वापरलं तरी सुद्धा खीरला खूप छान अशी टेस्ट येते. त्यामुळे या ठिकाणी ओला नारळ जर असेल, तर तुम्ही तो अवश्य घाला. तुमच्याकडे नसेल चालत पितृपक्षामध्ये, तर तो तुम्ही स्किप देखील करू शकता. तर आता हा ओला नारळ जो आपण घातलेला आहे, तो मंद आचेवर आपल्याला छान असा खमंग असा सुवास येईपर्यंत साधारणतः 1 ते 2 मिनिटच आपण याला परतवून घ्यायचं आहे. ओला नारळ आणि ड्रायफ्रुट्स आता छान असे परतवले गेलेले आहेत बघा. खमंग असे आपले छानपैकी परतवले गेलेले आहेत. यामध्ये आता आपण जे तापवून घेतलेलं दूध होतं ते घालून घ्यायचं आहे. छान अगदी तळापासून आपण याला ढवळून घ्यायचं आहे. पुढे बघा या ठिकाणी आपण केसरचे दूध तयार केलं होतं, ते आपण घालून घेतलेलं आहे आणि तळापासून आपण याला ढवळून घेत आहोत. छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम या ठिकाणी आपण मीडियम केलेली आहे. अगदीच हाय करू नका. मंद टू मीडियम ठेवायची आहे. दुधाची फ्लेम आता या ठिकाणी आपण मंद केलेली आहे बघा आणि दुसरीकडे आपण आता तांदूळ पटकन असे वाटून घेणार आहोत. त्यासाठी बघू शकता आपण तांदूळ पाण्यामध्ये छान असे फुलून आलेले आहेत. तर हे तांदूळ आपण भाजलेले जे तांदूळ भिजवलेले होते, ते आपण मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आहे आणि साधारणतः 2 ते 3 वेळा पटकन आपण हे तांदूळ फिरवून घेणार आहोत. 2 ते 3 वेळा आपण आता हे तांदूळ फिरवून घेतलेले आहेत. आपण बघू शकता अगदी प्युरीही नाही म्हणजे अगदी बारीकही नाही आणि अगदी जाडसरही नाही. थोडे सरबरीतच आपण हे तांदूळ या ठिकाणी वाटून घेतलेले आहेत. यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून याची थोडी पातळसर अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे बघा. तर कारण आपल्याला टाकायला सोपी जाण्यासाठी आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. बघू शकता आपण थोडी चरमरीतच आपण हे तांदूळ या ठिकाणी वाटून घेतलेले आहेत. तर गॅसची फ्लेम या ठिकाणी मंद केलेली आहे आणि मंद केल्यानंतर आपण या दुधामध्ये हे तांदूळ घालून घेत आहोत बघा वाटलेले. तर एका हाताने तांदूळ टाकत जायचं आहे आणि दुसऱ्या हाताने उलथानं कंटिन्युअसली आपला जो सराटा आहे तो तळापासून ढवळत चालवत राहायचा आहे. म्हणजे याच्या अजिबात गुठळ्या होत नाही. तांदूळ आपण भाजून घेतल्यामुळे याच्या गुठळ्या होतच नाही. अगदी छान सुटसुटीत आणि छान अशी दाणेदार अशी खीर ही तयार होते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आता अगदी तळापासून आपण ढवळत कंटिन्युअस हा सराटा जो आहे, तो हलवत राहायचा आहे, उलथाना हलवत राहायचा आहे. आच या ठिकाणी मंद आणि मध्यम करत राहायची आहे. साधारणतः 5 मिनिटाच्या आतच ही खीर शिजून तांदूळ छान फुलून येतो. खिरीला बघा या ठिकाणी उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि मंद करून आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत. तर झाकण कसं ठेवायचं? अर्धवट ठेवायचं. म्हणजे काय होतं? खीर ओतू जात नाही. झाकण ठेवताना बघा या पद्धतीने अर्धवट ठेवायचं. गॅसची फ्लेम या ठिकाणी मंद केलेली आहे आणि मंद आचेवर साधारणतः मधनं-मधनं 2-2 मिनिटांनी आपण या खीरला चेक करत जाणार आहोत. 5 मिनिटातच हे तांदूळ छान फुलून येतात. अगदी अजिबात ह्या खीरला शिजायला वेळ लागत नाही. कारण तांदूळ आपण ऑलरेडी भाजून घेतलेला होता. 5 ते 6 मिनिटं आपण मंद आचेवर ही खीर जी आहे ती छान अशी शिजवून घेतलेली आहे. बघू शकता आपण झाकण अर्धवट ठेवल्यामुळे खीर या ठिकाणी अजिबात उतू गेलेली नाही. आणि आता आपण चेक करून बघूयात. तांदूळ अगदी परफेक्ट असा शिजला गेलेला आहे, अगदी मऊसूत असा. तर या ठिकाणी आपण आता साखर टाकून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण या ठिकाणी तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आणि यानंतरच आपण नेहमी साखर टाकायची. हे नेहमी करता तुम्ही लक्षात ठेवा. नाहीतर तांदूळ बठरला जातो आणि तांदूळ चिवट होतो. त्यामुळे या ठिकाणी तांदूळ शिजल्यानंतर आपण साखर टाकून घेतलेली आहे. छान तळापासून ढवळत राहायचं आहे. साखर टाकल्यानंतर खीर थोडीशी पातळसर अशी होते. म्हणून आपण 3 ते 4 मिनिटं याला एक साधारणतः उकळी काढून घेणार आहोत. मंद ते मध्यम आचेवर. 3 ते 4 मिनिटं छान उकळी काढून घेतल्यानंतर आपली जी खीर आहे ती छान अशी मलाईदार झालेली आहे. खवा न वापरताही खव्यासारख्या चवीची मस्त स्वादिष्ट अशी तयार झालेली आहे. फायनली आपली खीर ही रेडी झालेली आहे. यामध्ये आता फ्लेवर येण्यासाठी आपण सगळ्यात शेवटी वेलची पावडर टाकून घेणार आहोत. यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो आपल्या खीरला. तर सगळ्यात शेवटी वेलची पावडर टाकून घ्यायची आहे 1 टीस्पून एवढी आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. साधारणतः 2 मिनिटच आपण आपल्या खीरला एक उकळी काढून घेणार आहोत. म्हणजे वेलचीचा जो फ्लेवर आहे ना, तो छान असा मुरला जाईल आपल्या खीरमध्ये. 2 ते 3 मिनिटं फायनली अशी उकळी काढून घेतल्यानंतर आपण बघू शकता, आपली जी खीर आहे ती अगदी छान, मलाईदार आणि अगदी क्रीमी अशी तयार झालेली आहे. तांदळाचं प्रमाण देखील आपल्या खीरमध्ये इतकं परफेक्ट झालेलं आहे, की ती पातळसर नाही आणि अगदी घट्टसरही नाही. छान अशा योग्य त्या कन्सिस्टन्सी झालेली आहे. तर या ठिकाणी आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता आपण ही खीर छान सर्व्ह करून घेणार आहोत. खीर आपण सर्व्ह करून घेत आहोत. बघू शकता अगदी सुटसुटीत अशी झालेली आहे, दाणेदार झालेली आहे आणि अगदी हव्या त्या कन्सिस्टन्सीची मस्त दाटसर देखील झालेली आहे. सोबतच पातळ देखील अजिबात झालेली नाहीये.
परफेक्ट अशी झालेली आहे. या ठिकाणी आपण कुठेही दूध आटवलेलं नाहीये. दूध न आटवता आपण ही खीर तयार करतो. त्यामुळे भरपूर अशा क्वांटिटीमध्ये देखील तयार होते. जास्त वेळ देखील लागत नाही. अगदी अवघ्या 20 मिनिटामध्ये ही खीर बनवून तयार होते. परफेक्ट अशी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. पितृपक्षात ट्राय करा, श्राद्धासाठी ट्राय करा किंवा एखाद्या सणासुदीला करून पहा गोड पदार्थ म्हणून. मस्त अशी तयार होते. तर आज आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 15 वाट्या खीर ही तयार झालेली आहे आणि ही खीर अगदी फ्रिजमध्ये जर आपण ठेवली 2 ते 3 दिवस अजिबात खराब होत नाही. इंद्रायणी तांदळाचा सुवास तर अगदी छान असा दरवळतो. अगदी मन भरून येतं, इतकी छान ही खीर लागते. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी आणि रेसिपीमधल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसं माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. तसेच एक नवीन फीचर आलेले आहे. हाइप करा. म्हणजेच आपल्या लाईकच्या बटनच्या बाजूला, कमेंट सेक्शनच्या बाजूला एक हाइप नावाचे फीचर आहे. त्यामध्ये आपण माझ्या रेसिपीला पॉइंट देऊ शकतात. म्हणजे आपले चॅनल पुढे जाण्यास मदत होईल. तर आपले चॅनल पुढे जाण्यास मदत करा आणि माझे चॅनल खमंग खानदेशी नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशाच छान-छान, मस्त-मस्त आणि नवनवीन टिप्स आणि छान अशा भन्नाट अशा रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.